गुड मॉर्निंग. आज मी केली होती साबुदाणा खिचडी. त्याआधी माझी चालली होती टिफिनची गडबड, कारण उठायला झाला होता उशीर आणि भाजीपोळी करायचा माझ्याकडं वेळच नव्हता. मग झटपट असं काय होईल, तर फ्रीजमध्ये होते माझ्या मटार. मग पटकन केला मी असा गरमागरम मटार पुलाव. आता थंडीच्या महिन्यामध्ये ना मटार खूप स्वस्त भेटतात, त्यामुळे माझ्या फ्रीजमध्ये ते नेहमीच अवेलेबल असतात. पटकन मी असा गरमागरम मटार पुलाव असा मी पॅक केला आणि जयचा टिफिन झाला तयार. असो, वळूया आता आपल्या रेसिपीकडे. तर तेलामध्ये मी मिरची आणि बटाटा परतत ठेवला होता. दुसरीकडे मी चेक केले माझे साबुदाणा भिजले होते की नव्हते, तर ते छान असे भिजले होते, कारण आदल्या रात्री मी त्याला भिजत ठेवलं होतं. कढईत टाकले साबुदाणा आणि त्यानंतर टाकला दाण्याचा कूट. आता दाण्याचा कूट ना मी नेहमीच घरात करून ठेवते, कारण की सकाळच्या भाजीमध्ये गडबडीमध्ये तो कधीही कामा येतो, त्यामुळे तो मी नेहमीच तयार करून ठेवते. आता कोणाकोणाला नाही का साबुदाणा खिचडीमध्ये जिरं आणि कोथिंबीर आवडते. मी एकदा ट्राय केलं, पण मला ते कॉम्बिनेशन आवडलं नाही, त्यामुळे मी आपली साधी सोपी खिचडीच करते. तर साबुदाणा मी माझा वाफेवर ठेवला किमान 10 ते 15 मिनिटासाठी. खिचडी माझी झाली आहे तयार. साबुदाणाही देखील शिजलेला आहे आणि दिसायला इतकी सुंदर वाटत आहे आणि सुगंधही खूप असा छान येत आहे. असं वाटतं की आत्ताच ताव मारूया, पण अजून वेळ आहे. तर त्यानंतर मी त्यात टाकलं थोडेसे मिठाचे दाणे आणि साखरेचे दाणे. ते दोन्ही टाकून एकत्र केलं आणि मी तयार केली माझी प्लेट. आता साबुदाणा तयार आहे. या तुम्ही पण ताव मारायला. मला साबुदाणा ना दहीसोबत खूप आवडतो. झणझणीत अशी खिचडी आणि थंडगार दही. तर काय विचार करताय मंडळी? या तुम्ही पण पटकन ताव मारायला. साबुदाणा झाला आहे खूप असा छान, आणि तुम्ही पण ट्राय करा, बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला म्हणून. भेटूया परत पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.